मंडळी, खूप कष्टाने पैसा जमवून किंवा एखादं मोठं कर्ज काढून आपण आपलं गाडी घेण्याचं जे स्वप्न आहे ते साकार करत असतो. आणि जी गाडी मग आपण पुढचे 5 ते 7 वर्ष वापरणार आहोत ती गाडी निवडताना मात्र आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिटच मिळत आहेत टेस्ट ड्राईव्हसाठी. आणि मग आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींकडे माहिती नसल्यामुळे दुर्लक्ष करतो आणि महत्वाचे मुद्दे तपासून बघत नाही, ज्यामुळे मग आपल्याला गाडी घेतल्यानंतर बऱ्याचदा काही बाबतीत पश्चाताप करावा लागतो. आणि असं करायला लागू नाहीये तुम्हाला, म्हणूनच हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ किंवा अतिशय महत्वाचा विषय मी आज घेतलेला आहे की नवीन गाडी टेस्ट ड्राईव्ह करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टी बघायच्यात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग. मंडळी, पहिली चूक जी आपल्याला अवॉइड करायची आहे ती म्हणजे शोरूम मध्ये जाऊन गाडी टेस्ट ड्राईव्ह घेणं. आजकाल सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या घरी गाडी पाठवतात होम टेस्ट ड्राईव्हसाठी. तर अशा प्रकारची फॅसिलिटीज तुम्ही ऑप्ट करा. किंवा मग शोरूम तुमची अगदी घराच्या जवळची एखादी बघा की जिकडून तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह घेताना तुमच्या घरी येता येईल. याचे खूप फायदे असतात. पहिला फायदा म्हणजे तुमच्या सगळे फॅमिली मेंबर्स जे आहेत ते गाडीचा फील घेऊ शकतात. तुमच्याकडे जर म्हातारी माणसं असतील तर बऱ्याचदा गाड्यांमध्ये त्यांना चढायला उतरायला त्रास होतो किंवा कम्फर्टेबल एवढं वाटत नाही, तर ती लोक सुद्धा गाडीमध्ये बसू शकतात. जी लोक तुमच्याकडे गाडी चालवणार आहेत, ज्यांच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स आहे, ती सगळी लोक गाडी चालवून बघू शकतात आणि त्याचा एक फील घेऊ शकतात. आता एकदा गाडी तुम्ही घरी बोलवली टेस्ट ड्राईव्हसाठी की पुढची चूक जी तुम्हाला अवॉइड करायची आहे ती म्हणजे सेल्समन ज्या रूटनी सांगेल त्या रूटनी आपल्याला जायचं नाहीये. तर टेस्ट ड्राईव्हचा जो रूट आहे तो आपण स्वतः ठरवायचा आहे. आणि तो रूट ठरवत असताना ज्या आता मी पुढच्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टींचा विचार करून त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येत आहेत का नाही हे बघूनच तो ठरवायचा आहे. तुमच्या एरियामध्ये एखादा असं मैदान जर असेल की जिकडे खूप खराब नॉर्मली मातीचे रस्ते असतात, खराब रस्ते असतात, खूप खड्डे असतात, तर अशा ठिकाणी आपल्याला ही गाडी चालवून बघायची आहे. कारण नॉर्मल रस्त्यांवरती तुम्हाला कधीच गाडीच्या कम्फर्टचा, गाडीच्या सस्पेन्शनचा, राईड क्वालिटीचा कधीच अंदाज येणार नाही. त्यासाठी अशी एखादी तुम्ही जागा निवडा जिकडे तुम्हाला नक्की माहिती आहे की रस्ते खराब आहेत किंवा एखाद्या रस्त्याचे जिथे काम चालू आहे की जिकडे बऱ्यापैकी खड्डे आहेत, अनइवन रस्ता आहे, अशा ठिकाणी ती गाडी चालवून बघायची आहे. तसंच मित्रांनो, तुमच्या एरियामध्ये एखादा असा जर घाटाचा किंवा असा चढाचा जर रस्ता असेल तर तिकडेही गाडी अवश्य नेऊन बघा तुम्ही. त्या अशा प्रकारच्या अतिशय स्टीप चढावरती गाडी स्लो करा. आता ही तर ऑटोमॅटिक गाडी आहे, पण मॅन्युअल गाडी असेल तर तुम्हाला क्लचचा त्याच्यावरती बऱ्यापैकी अंदाज येतो. चढावरनं तुम्ही गाडी थोडीशी उचलून बघा, म्हणजे तुम्हाला गाडीच्या पॉवरचा, गाडी क्लच कितपत हार्ड आहे, कितपत व्यवस्थित ऑपरेट करता येतोय हे लक्षात येईल. तुमच्या जवळपास एखादा ओपन सरळ रस्ता जर असेल जिकडे ट्रॅफिक कमी आहे तिकडे सुद्धा तुम्ही थोडीशी गाडी चालवून बघा. तिकडे तुम्हाला थोडासा स्पीड जास्त घेता येईल. म्हणजे हाय स्पीडला गाडी किंवा जवळपास तुमच्या हायवे जर असेल तर तिकडे गाडी घेऊन जा. म्हणजे हाय स्पीडला गाडी कशी स्टेबल राहते का, हलतीये का, तुम्हाला फील कसा येतोय गाडीचा हाय स्पीडला चालवताना हेही लक्षात येईल. मंडळी, जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करायला बसाल टेस्ट ड्राईव्हच्या गाडीमध्ये तेव्हा तुम्हाला जो सेल्समन आहे तो हर प्रकारे डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल, बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमचं ड्रायव्हिंग म्हणजे किंवा गाडी समजण्याचं जी प्रोसेस आहे ती लिमिटेड होईल. अर्थात ते त्याचं कामच आहे, ते त्यांनी केलंच पाहिजे. पण ग्राहक म्हणून किंवा ड्रायव्हर म्हणून ते तुमचंही काम आहे की ज्या पुढे मी आता गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही चेक केल्या पाहिजेत. आणि जे तुमच्या घरात गाडी चालवणार आहे त्या प्रत्येकाने त्या सगळ्या चेक केल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे सीटिंग कम्फर्ट, म्हणजे तुमच्या एकंदर बॉडी फ्रेमच्या हिशोबाने तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय का गाडीत. किंवा कारण काय होतं, बऱ्याचदा टेस्ट ड्राईव्ह मध्ये आपल्याला जर थोडासा कम्फर्ट वाटत नसेल तर असं आपल्याला वाटतं की अरे आपण नवीन गाडीत बसलेलो त्याच्यामुळे असं काहीतरी वाटत असेल आपल्याला, किंवा आपली सीट नीट ऍडजस्ट झालेली नसेल म्हणून असं होत असेल. मग ती करून बघा. आणि तरी सुद्धा जर तुम्हाला अनकम्फर्टेबलच वाटत असेल तर आयुष्यभर या गाडीत तुम्हाला अनकम्फर्टेबलच वाटणार आहे. तसंच जजमेंटच्या बाबतीत आहे की जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग सीटवरती बसता तेव्हा तुम्हाला व्हिजिबिलिटी क्लिअर पाहिजे. जे लोक गाडी चालवणार आहेत त्यांना व्हिजिबिलिटी क्लिअर पाहिजे. कुठेही जर असं वाटत असेल की बाबा एखादी गोष्ट आपल्याला जजमेंट घ्यायला त्रास होतोय या गोष्टीमुळे, किंवा गाडीची जी सीटिंग पोझिशन आहे, स्टिअरिंग व्हीलची ऍडजस्टमेंट आहे ती आपल्या एकंदर बॉडी फ्रेमच्या हिशोबाने योग्य वाटत नाहीये, आपल्याला पाय खूप स्ट्रेच करावे लागतायत, आपल्या पायावरती हातावरती ताण येतोय, पाठीला रग लागतेय, तर ह्याचा अर्थ ही गाडी आपल्यासाठी योग्य नाहीये. मंडळी, अजून एक चूक जी बरीच लोक करतात ती म्हणजे जर आपल्याकडे ड्रायव्हर असेल आपल्या गाडीवरती, जास्त करून गाडी जर शोफर ड्रिव्हन राहणार असेल तर त्या ड्रायव्हरला ते टेस्ट ड्राईव्ह देत नाहीत किंवा ते महत्वाचं समजत नाहीत त्या ड्रायव्हरला टेस्ट ड्राईव्ह देणं.
तर हे आपल्याला कधीही करायचं नाहीये. कारण जो माणूस ती गाडी कायमस्वरूपी चालवणार आहे किंवा बरेचसे जे ड्रायव्हर्स असतात त्यांनी खूप वेगळ्या प्रकारच्या गाड्या पूर्वी चालवलेल्या असतात. त्यामुळे गाडीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या ड्रायव्हरला तो खूप लवकर कळू शकतो किंवा त्याचं मतही विचारात घेणं महत्वाचं आहे. तर ही चूक आपल्याला करायची नाही. जर तुमच्याकडे ड्रायव्हर असेल आणि तो गाडी चालवणार असेल तर टेस्ट ड्राईव्हला त्याला सुद्धा घेऊन जा, त्यालाही एकदा गाडी चालवून बघून देत. मित्रांनो, शोरूमवाले तुम्हाला बऱ्याचदा असं सांगतात की जी गाडी एक्झॅक्टली तुम्ही आता बघताय ती गाडी तर आता ते मॉडेल अवेलेबल नाहीये, पण दुसरं कुठलं तरी मॉडेल आहे. म्हणजे सपोज तुम्हाला त्या गाडीमधलं 1000 सीसीचं पेट्रोल मॉडेल तुम्ही बघताय, ओके, आणि ते मॅन्युअल ट्रान्समिशनवालं आहे, ते तुम्ही मॉडेल बघताय. पण ते तुम्हाला असं सांगू शकतात की नाही आमच्याकडे आता ते नाहीये, पण 1200 सीसीचं जे सीएनजीचं मॉडेल येतं ते पण मॅन्युअल ट्रान्समिशनच आहे, त्याची तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा. किंवा आमच्याकडे त्याच गाडीचं सेम डिझेल मॉडेल आहे पण ते ऑटोमॅटिक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला कधीही कॉम्प्रोमाइज करायच्या नाहीयेत. ज्या इंजिन ऑप्शनचा आणि ज्या फ्युएल टाईपचा तुम्ही विचार करताय एक्झॅक्टली त्याच गाडीची आपल्याला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आहे. जर त्यांच्याकडे ती नसेल तर त्यांना ती बोलवायला लावा किंवा शोरूम चेंज करा. आपण भारतीय लोक जेव्हा कुठलीही नवीन गाडी घेतो तेव्हा पहिला प्रश्न असा विचारतो कितना देतीये, ॲव्हरेज किती आहे. आणि हाच प्रश्न आपण सेल्समनला विचारल्यानंतर तो अशी काहीतरी मॅजिकल एक ॲव्हरेजचं फिगर सांगतो की जी ती गाडी कधीच आयुष्यात देऊ शकणार नाहीये. आणि बरीच लोक ह्या फिगरवरती विश्वास ठेवून ती गाडी घेतात आणि नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की अरे एवढी गाडी तर ॲव्हरेज अजिबातच देत नाहीये. पण टेस्ट ड्राईव्हमध्ये तुम्ही ही चूक अवॉइड करू शकता. आजकाल बऱ्याचशा गाड्यांमध्ये इन्स्टंटेनियस फ्युएल एफिशियन्सी, म्हणजे आत्ता जशी आपण गाडी चालवतोय तशी ह्या मुवमेंटला किंवा आत्ता गाडी चालवत असताना एक्झॅक्टली आत्ता किती ॲव्हरेज मिळतंय हे सुद्धा तुम्हाला दिसतं. ज्या गाडीमध्ये आत्ता आपण बसलेलो आहे त्या गाडीत ते फीचर आहे. याचा डिस्प्ले प्रत्येक गाडीचा वेगवेगळा असू शकतो, पण हे फीचर तुम्ही टेस्ट आउट करून बघू शकता आणि त्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता की गाडीचा ॲव्हरेज साधारण आपल्याला किती मिळेल. तर हे मी तुम्हाला एक छोटासा त्याचं डेमो देऊन दाखवतो. तर मंडळी, ह्या गाडीतला जो डिस्प्ले आहे तर इथे तुम्ही बघू शकता की 0, 20, 40, 50 म्हणजे अशा प्रकारचं एक त्यांनी इन्स्टंटेनियस फ्युएल इकॉनॉमीसाठी दिलेलं आहे. आणि एक हिरवी लाईन तुम्हाला कमी जास्त होताना दिसेल. तर त्या हिरव्या लाईनकडे तुम्ही लक्ष ठेवा. आता मी गाडी सुरू केलेली आहे, गाडी चालवतोय आत्ता मी, आणि ती हिरवी लाईन तुम्हाला सांगेल की आत्ता एक्झॅक्टली तुम्हाला ॲव्हरेज किती मिळते. म्हणजे आता मी उतारावरती ॲक्सिलेटर सोडला तर साधारण 20 पर्यंत जाते, तुम्ही बघू शकता. याच्यावरनं तुम्हाला एक साधारण रफ आयडिया येईल की ऍक्च्युअली आपल्याला ॲव्हरेज किती मिळणार आहे. मंडळी, आजकाल घर, त्याच्यानंतर गाडी आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे पार्किंग. आता पुढची चूक आपल्याला अशी अवॉइड करायची आहे की गाडी पार्किंगमध्ये घालूनच नाही बघितली, असं नाही करायचं. जेव्हा तुम्ही टेस्ट ड्राईव्हला गाडी आणाल तेव्हा तुमचं जे काय अलॉटेड पार्किंग असेल बिल्डिंग मधलं त्या पार्किंग लॉटमध्ये तुम्ही ती गाडी पार्क करून बघा. कारण हा तुम्हाला रोजचा त्रास होऊन बसेल जर ती गाडी तुम्हाला पार्क करायला खूप त्रास होत असेल. म्हणजे काही गाड्यांची डायमेन्शन्स खूप मोठी असतात किंवा कधी कधी असं असतं की बिल्डिंगचं पार्किंग लो असतं तर ती गाडी तटू शकते, लागू शकते, किंवा रॅम्प असतात काही पार्किंगला, तिथे गाडी घासू शकते. तर ही दररोजची कटकट होऊन बसू नये म्हणून टेस्ट ड्राईव्हला जेव्हा गाडी आणाल तुम्ही तेव्हा ती पार्किंगमध्ये एकदा अवश्य घालून बघा. मंडळी, पुढची चूक जी बरीच लोक करतात ती म्हणजे चुकीच्या व्हेरियंटची टेस्ट ड्राईव्ह घेणं. कायम एक लक्षात ठेवा की टेस्ट ड्राईव्ह घेत असताना गाडीचा जो टॉप व्हेरियंट आहे किंवा टॉप मॉडेल आहे त्याचीच तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्या. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये जी सगळी फीचर्स वेगळी वेगळी येणार आहेत ती तुम्हाला बघायला मिळतात. मग तुम्हाला ठरवता येतं की आपल्या दृष्टिकोनातनं कुठली फीचर्स खरंच गरजेची आहेत, कुठली फीचर्स नाही आहेत. आणि एकदा सगळी फीचर्स तुम्ही बघितलीत की मग तुम्ही योग्य व्हेरियंटचा चॉईस हा घेऊ शकता. आणि मंडळी, शेवटची जी चूक आपल्याला अवॉइड करायची आहे ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघितल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की येस ही गाडी आपल्यासाठी योग्य आहे तर इमिजिएटली सेल्समन आता तुमच्या मागे लागलाय म्हणून लगेच शोरूममध्ये जाऊन त्या गाडीचं बुकिंग डन करून टाकायचं आणि दुसरा काही विचारच करायचा नाही. तर ही शेवटची चूकही आपल्याला अवॉइड करायची आहे. ज्या ज्या तुम्ही गाड्या शॉर्टलिस्ट केलेल्या होत्या त्या कॅटेगरीमध्ये किंवा तुमच्या बजेटच्या हिशोबाने त्या सगळ्या गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा. आणि हे ज्या गोष्टी सगळ्या मी आता सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी त्या गाड्यांमध्ये तुम्हाला कशा जाणवत आहेत हे बघा आणि मगच हा निर्णय घ्या की आपल्याला ही गाडी घ्यायची किंवा ती गाडी घ्यायची. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप वेगळा आणि खूप महत्वाचा विषय आहे, त्यामुळे तुमच्या मित्रमंडळींबरोबर तो व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा. आता ही सिरीज आपण अजून वाढवणार आहोत की गाडी नवीन घेताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी बघायच्या आहेत,
कुठल्या अशा चांगल्या नवीन गाड्या आहेत याच्यावरती आपण खूप विस्तृतपणे पुढे व्हिडिओ बनवणार आहोत. तर ते व्हिडिओ तुम्ही अवश्य चॅनलवरती बघा. हा व्हिडिओ आवडलेला असेल तर एक लाईक द्या, तुमचे अनुभव तुमचे विचार कॉमेंट्समध्ये शेअर करा आणि द राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.